आत्ता माझी स्वामींची पूजा जप वगैरे झालेला आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. आता पूजा वगैरे झाली. आता करते जेवणाची तयारी. आज आमच्या पिल्लूचं बारसं पण आहे. आज आम्ही त्याचं बारसं करणार आहे. आज नवीन नाव मिळणार आहे त्याला, नाहीतर नुसतं पिल्लू पिल्लू बोलतो आम्ही त्याला. आज छानपैकी एक नाव येईल, ते तुम्हाला मी सांगेल नाव काय ठेवलंय. आणि आज सगळ्यात मेन म्हटलं तर स्नेहलचा आज बड्डे पण आहे. आता 17 पूर्ण होतील, तिला 18 लागेल. संध्याकाळी बड्डे पण करायचंय. आज मी जेवणामध्ये आलू पराठाच बनवणार आहे. पराठ्याची तयारी झालेली आहे. मी बटाटे उकडून घेतले, कांदा कोथिंबीर. आता हे मी वाटून घेते. बटाटा पराठा. आता सर्वांनी पराठे वगैरे खाल्ले, आवडले सर्वांना. आता फक्त कार्तिक राहिलाय, तर कार्तिकला मी गरम गरम नंतर थोड्या वेळाने करून देईल. आता चालले की संध्याकाळी साडी कोणती घालायची, तर मी काढली ही रेड साडी. देखते भाई अभी ये साडी डाल के आज. मी रेड साडी घातलेली आहे. आणि आता आम्ही चाललोय पिल्लूचं बारसं करायला. आणि आल्यावर आहे स्नेहलचा बर्थडे. आम्ही सर्वजण बारशासाठी रेडी झालेला आहे. दाखवा सगळे गजरे दाखवा सगळ्यांचे. माय तुझं दाखव दाखव. ठीक आहे. पणजी आजी गळ्यातलं गाठत आहे बाबूसाठी. पणजी आजीचं गिफ्ट. खोबऱ्याची वाटी. खोबऱ्याची वाटी आणा. मी उभं राहते तिकडे जाऊ. समोरून काढते मी. स्नेहलच्या बर्थडेची तयारी मामी करत आहे. मामा Happy birthday to you. Happy birthday dear Bunk. Happy birthday dear Snehal. Happy birthday to you. आत्ता आम्ही घरी आलो. आमच्या पिल्लूचं बारसं झालं. आमच्या पिल्लूचं नाव ठेवलंय राघव. आणि स्नेहलचा पण बर्थडे केला सर्वांनी मिळून. खूप छान बर्थडे झाला. आणि आम्ही सर्वांनी पार्टी केली. पुलाव होता जेवणामध्ये. खूप छान कार्यक्रम झाला. सर्वांना मजा आली. आजचा ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. बाय. छोटा छोटा घे. 1 2 छोटा ना. 1 2 गाठ.